नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वंदना कारंडे. ओके, तर आज काय नाही, आज पूर्ण दिवस कामातच गेलाय. सकाळची कामं, दुपारी रिलॅक्स, थोडंसं रिलॅक्स, आणि दुपारी गेलो डीमार्टला. तब्बल 3 महिन्यानंतर दिवाळीच्या वेळेला सामान भरलं होतं. ते 3 महिने गेलं असं. थोडंफार आणलं इकडून तिकडून, म्हणजे इकडच्या किराणा दुकानातून. पण इकडची किराणा दुकानात सगळे भेसळ टाईप माल आहे. मला काही बऱ्यापैकी माल वाटत नाही, तिकडून भरलेलाच बरा वाटतो. आणि मिस्टरांची माझ्या एक सवय आहे की एकदाच काय ते भरपूर सामान भरायचं, परत जायचं नाही. दिवाळीच्या वेळेला भरलेलं 3 महिने चालवलं. आता चिमूसाठी तांदूळ पुलाव बासमती तिला लागतो. शेंगदाणे भरपूर भरलेत एकदाच. डाळी बिळी सगळं सगळं सगळं, मसाला मीठ तेल काय असेल ते डब्बा खाली आहे. डब्बा तर 1 महिना 5 किलोचा जातो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कितीही काही काटकासर केलं 3 किलो या 5 डब्बा असतो 5 किलो केजीचा, तो आणलाय. सांगत होते 15 किलोचा, म्हटलं काही गरज नाही, सध्या चालतोय आपण तसं चालवूया. काटकसर करणं महत्त्वाचं आहे खूप. तर भरलंय सगळं सामान. आणि येता येता पनीर आणलंय, तर पनीरची भाजी म्हटलं बनवावं, जेवण बनवावं आता. आणि म्हणाले की पुरी बनव. त्याचं छातीत दुखते तरी ते ऐकत नाही आहे. त्यांना म्हटलं पुरी नको, चपाती बनवायचं, ते काही ऐकत नाही. तर चला म्हटलं बनवून घेऊया आता पटकन. उशीर होतो यायला, 6 वाजलेत. आणि नेहमी मी इथूनच पनीर आणत असते 20 रुपयाचं, आणि ते बरं पडतं. आता हे 200 ग्रॅम पनीर आणलेलं आहे, महाग पडलं 70 रुपयाचं. सो थोडंसं दिल मी बहुत बोलतात ना, वजन वजन लगा. म्हणजे कठीण वाटत होतं मला घ्यायला, कारण ते पनीर खायची इच्छा वाटत नाही. काय तर चव सुद्धा नसते. पण पनीर जसं काय शेट माणसाने खाल्लं का पनीर, आय डोंट लाईक इट. पण ठीक आहे, मुलं खातात ते खातात, सो घेतलंय बनवते. मला जास्तच वाटतंय ते. फ्रीजमध्ये ठेवलं असतं अर्ध, पण ते कसं, आता फ्रीज बी नाही आहे इथं. पाणी घुसण्याच्या भीतीने फ्रीज आम्ही घेत नाही ना. तर फ्रीज तसं घेणं आहे का एवढं अवघड गोष्ट नाही आहे. पण चला जेवण बनवून घेते पहिल्यांदा. आणि चला, गावाला असताना कसं घरामध्येच दूध, घरातच दही आणि घरातच ताक, आणि पनीरही घरामध्येच बनवता येतं गावच्या ठिकाणी. पण मुंबईला आता आपण आहेत म्हटल्यावर आपल्याला हे असलंच फ्रीजरवालंच पनीर मिळणार. आता नेहमी स्वस्त असं पनीर मी आणते. आमच्या इकडे तर 80 रुपये पाव पनीर आहे, आणि 20 रुपयाचं मिळतं. तो देतो जेमतेम 60-65 ग्रॅम काहीतरी देतो डेअरीवाला. पण आता हे पनीर मी आणलंय, हे पनीरसुद्धा मी तिथे पण इकडे तिकडे 2-3 प्रॉडक्ट बघत बसले, 2-3 कंपनीचे, आणि बाकीचे पण महाग होते. तर हा स्वस्तवालाच मी आणला. हा पण 70 रुपये 200 ग्राम होता. तर म्हटलं चला उचलते. मिस्टर काय माझी ऐकाने, मी सांगते नको नको, तर ते ऐकणार झालेत की बनव, चला असू दे, ठीक आहे. त्यांचंही कधीतरी ऐकावं लागतं. ते घेतलं आणि जाऊन पटकन वाटाणे सुद्धा आणले. तर जिया सुद्धा मला मदत करत होती, आणि तिचं नेहमी लुडबुड असते की मम्मी मी हे करू का, मम्मी मी ते करू का. तर म्हटलं कर, सोलत बस. मग पटकन मसाला घेतला फ्राय करून. तर मसाल्यामध्ये आज लसूणच नाही बघा. सगळं सामान आणले आज, सगळं घरात सामान भरले, पण लसूण नाही. मग बिना लसूणचीच भाजी बनवली पनीरची, नुसता कांदा टोमॅटो घालून आणि आपले मसाले घालून. आणि पहिल्यांदा बनवून मिस्टरांना दिलं, आणि मस्त असा ट्रायपॉड लावून बघत मस्त मोबाईलमध्ये बिग बॉस बघत बसलेत. काय सांगायचं आता यांना, बिग बॉस काय ते सोडत नाही. आणि मला अजिबात इंटरेस्ट नाही बिग बॉस बघण्यात. काय तो आरडाओरडा रुचिताचा आणि त्या अनुश्रीचा खूप दंगा नुसता. नाही, या वेळेचा बिग बॉस ना बघायला इंटरेस्टिंगच नाही बिलकुल. तर ठीक आहे, त्यांना म्हटलं तुमचं तुम्ही तो बिग बॉस बघा आणि मला काही बोलू नका, आणि जेवून घ्या. त्यांना जेवायला दिलं पटकन, पुऱ्या बनवल्यानंतर मग आमच्यासाठी आम्ही पुऱ्या बनवायला घेतलं. आणि मध्ये मध्ये त्यांना विचारतही होते का काय हवं आहे का. आता जियाचं काय तिकडे त्यांच्याकडे लक्षच नाही. जियासारखे माझ्या आजूबाजूलाच घुटमळत होती. चिमू होती, चिमू जात होती सारखी विचार, पप्पा काय हवाय का हवाय का. तर मी अशा वाट्या पटकन ठेवल्या त्या चपात्याच्या पिठावर, का पटकन ह्या यायच्या आणि त्यातले गोळे काढायच्या आणि तळायला मला देत होत्या. आता त्यांच्या नशीब मी हातात बेलन दिलं नाही, तर ते बेलन सुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही. असं आधीमध्ये करता करता बाई झालं पटकन पुरे, आणि भाजी पण झाली. आणि खूप गरम, थंडीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गरम झालं, गरमच झालं. असं तर 2-3 दिवस झाले गरमच व्हायला लागले. आणि ह्याच्यामध्ये पनीर खरंच मला हे खूप जास्तच वाटतंय, पण ठेवू शकत नाही, कारण परत सकाळी त्याला खूप आंबूस वासेल, कारण फ्रीजर नाही. सो चला ठीक आहे. आणि जिया मस्त ते पिझ्झा खातात ना, तसं पिझ्झा टाईपमध्ये पुरीवरतीनं ते पनीर ठेवलं, आणि पिझ्झा टाईपमध्ये तिने खाल्लं. चिमूने तोच प्रकार केला पिझ्झा टाईपमध्ये. तर या सगळ्यांनी पुरी भाजी खायला, म्हणजेच पनीरची भाजी आणि पुरी खायला सगळ्यांना आमंत्रण आहे बरं. आता परत कोणी रुसवी करू की मला बोलले नाही, मला बोलले नाही. तर चलो जेवते आता मीही. जाऊन गळ्यातलं सोडवून सुद्धा आणलं, कारण आज खूप काही कामं झाली. खरंच एकाच दिवशी कधी कधी कामं ना होतच नाही, आणि केव्हा केव्हा ना एकाच दिवशी खूप सारी कामं होतात. हे असंच आयुष्य असतं. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही अशीच गोष्ट होत असते. सगळं जेवण वगैरे सगळं झालंय, भांडी उचलायची आहेत, तयारी करायची आहे. सो फायनली आणलेलं आहे.
सांगते काय, सकाळपासून खूप हेक्टिक गेला दिवस. आणि मिस्टर काय काय त्यांना म्हणते उद्या संडे आहे तर उद्या मी जाऊन घेऊन येते. सो त्यांचे पैसे होते ते देऊन टाकलेलेच होते, तर उद्या मी घेऊन येते, कारण सोनार पण चांगले आहे. म्हणजे तिथेच आमच्या घर सासू नणन वगैरे सगळे आम्ही तिथेच करतो. सो विश्वासू आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं उद्या जाते, तर ते काय ऐके ना, म्हणे नाही नाही आताच जाऊन घेऊन ये. मग आता मगाशीच जेवण वगैरे बनवलं आणि मध्ये पहिले जाऊन घेऊन आले, मग जेवायला बसले. सो आता उशीर झाला, आता मिस्टर पण कामाला गेलेत, ताण पडलाय, पायही खूप दुखत आहे. काही काम नाही झाले आज जास्त, पण कसं असतं एकाच दिवशी खूप धावपळ झाली ना की आपल्याला त्रास होतो. हेच तर मुंबईचं जीवन आहे. आता परत काय म्हणचाल मग गावाला राहायचं ना, कारण काही कशा आहेत टवका टाकणारे, मध्येच बोलण्यामध्ये टवका टाकणारे काहीतरी बरळत असतात. गावाला जायला पण काय हरकत नाही, पण गावाला जाण्यासाठी, सेटल्ड होण्यासाठी, शेती करण्यासाठी सुद्धा भांडवलची गरज असते, आणि ते भांडवल गोळा करतोय. ते गोळा झाले की आता काय, मुलींची लग्न झाली का आपल्याला गावालाच जायचंय. प्रत्येकाच्या लाईफमध्ये तीच गोष्ट आहे. मुलांची लग्न झाली का गावाला सेटल व्हायचंय, त्यांच्यामध्ये लुडबुडून नकोय. सो तो नंतरचा विषय आहे. आधीमध्ये आपल्याला करायला जमलं असतं करायचं. तर चला, आता उद्याच्या दिवशी काहीतरी नवीन करू. आता बघूया काय करायचं काय नाही. तर ताईंसुद्धा आमच्या ओळखीच्या त्या सुद्धा मला खूप बोलवत आहे, तर त्यांच्याकडे मला जायचं आहे. पण आधीमध्ये चिमूचे प्रॉब्लेम, मिस्टरांचे प्रॉब्लेम म्हणून मला जायला जमत नव्हतं. त्या सुद्धा रागावल्या असतील बहुतेक, त्यांना मी कॉलही केला नाही. सो त्यांना उद्या विचार चाललाय भेटून यावं. सो सगळ्यांना आता गुड नाईट. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. बाय. आणि जाम भारी वाटते आज परत आले माझं. खूप जणांच्या पोटात दुखत असेल, जे माझे हेटर्स आहेत. मेहनत केल्यावर सगळं काही येतं, मान्य आहे, आणि ते आलेलं आहे. सगळ्या गोष्टीत मी कबूल आहे. पण ह्या सगळ्यांपेक्षा ना माझ्या नवऱ्याची तब्येत चांगली राहावी, फक्त मला हेच देवाकडे मागणं आहे, बाकी काही नको. ते सारखे टेन्शनमध्ये असतात की छातीत दुखतं, छातीत दुखतं, सारखे बोलत असतात. पण आहे, औषध वगैरे चालू आहे. सो बघूया